नमस्कार. बहुजन आवाज न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या चॅनलमध्ये आज गुरु शिष्य या नात्याचं जसं एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर मंगळवेढा तालुक्यामध्ये फुलजयंती आहे महालिंगराया. त्या ठिकाणी दीपावलीच्या काळामध्ये गुरु आणि शिष्याची खूप मोठी यात्रा भरते. जे फुलजयंती जे गाव आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरती गाव आहे. या कर्नाटकमधून हजारो भाविक त्या ठिकाणी गुरु शिष्यांची भेट बघण्यासाठी येतात. तसंच महाराष्ट्र असेल किंवा इतर राज्यातनं देखील त्या ठिकाणी लोक येतात. परंतु गुरु शिष्य काय आहे, गुरु शिष्याची आध्यात्मिकता काय आहे, गुरु शिष्य जे आजकालचे गुरु शिष्य आहेत आणि त्यावेळेचे गुरु शिष्य यांचं नातं काय ते लोकांसमोर छोटासा मांडण्याचा प्रयत्न जे आहेत ते आपल्या चॅनलच्या या ठिकाणी शिवराम महाळाप्पा आसापुरे व तसेच त्यांचे सहकारी अंबादास शिंदे हे प्रोड्युसर यांनी एक छोटीशी फिल्म काढलेली आहे. त्या फिल्ममधून आज आपल्याला खरा इतिहास गुरु आणि शिष्याचा या ठिकाणी मांडणार आहेत. तर मी आसापुरे सरांना विनंती करतो की आपल्या फिल्ममध्ये नेमकं काय मांडण्याचा किंवा लोकांना काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वप्रथम मी माझे आराध्य दैवत श्री कर्ली वंडलिंगेश्वर एकसंबा देवस्थान यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी 2 शब्द गुरु शिष्याच्या बाबतीत सांगण्याचा प्रयत्न करतो. या पिक्चरचं मेन टायटल म्हणजे काय, वीर देवसारखा गुरु नाही आणि महालिंगरायासारखा शिष्य नाही, ही अद्भुत गाथा आम्ही जागतिक लेवलला लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे आजपर्यंत आपण सर्वांनी काय गोष्ट ऐकली की एक शिष्य आपल्या गुरुच्या शोधात असतो. तर ह्या चित्रपटाद्वारे आम्ही दाखवत आहोत की गुरु स्वतः शिष्याच्या शोधात कसा गेला. हे एक अद्भुत कहाणी आणि शिष्य गुरुची भक्ती प्राप्त करण्यासाठी अनेक परीक्षा कशा पद्धतीने दिल्या आणि कठीणातली कठीण परीक्षा महालिंगरायाने विरोबाच्या पूर्ण केल्या आणि त्या सिद्धी तत्वावर जाऊन प्राप्त झाले महालिंगराय. हे त्या चित्रपटामध्ये दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त आणि वचनबद्ध महालिंगराया कसा आहे, म्हणजे आपल्या वडिलांना जे वचन त्यांनी दिलं आणि 15 वर्षानंतर ती वचनपूर्ती त्यांनी कशा पद्धतीने पूर्ण केली हे ते आम्ही ह्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. ही जी गुरु शिष्याची जी परंपरा आहे तुम्हाला कशा पद्धतीनं सुचलं की सुरुवातीला की आपण हे लोकांसमोर मांडलं पाहिजे, हे कधी सुचलं तुम्हाला? याची कल्पना आम्हाला सुमारे 1-2 वर्षापूर्वी आले. आम्ही गेल्या 20 ते 25 वर्षापासून त्या देवस्थानला जातो. त्या देवस्थानच्या बाबतीत त्या देवस्थानकडून आम्ही आशीर्वाद घेऊन आम्ही बरेच काही त्या देवस्थानमधूनच आमचे कार्य यशस्वी झालेले. तर आम्हाला अशी कल्पना सुचली की ही अद्भुत कथा ह्या देवस्थानची आपण जगासमोर का मांडावी, नाही मांडावी. अद्भुत कथा म्हणजे काय, श्री महालिंगरायांना आज प्रति दीपावली पाडव्या अमावस्याला साक्षात कैलास पर्वताहून शिवा पार्वती उतरून त्यांना आहेर करतात. ही अद्भुत घटना हे मी एकटाच नव्हे तर लाखोच्या संख्येने तिथं भाविक येतात आणि ते स्वतःच्या प्रत्यक्ष डोळ्याने बघतात. ही अद्भुत घटना, ही अद्भुत पवाडा आपण जगासमोर का मांडू नये अशी एक कल्पना 2 वर्षापूर्वी माझ्या डोक्यात आली होती. आणि आमचे सहकारी अंबादास शिंदे यांनी मला सुचवलं की आपण दोघांनी मिळून एक आपण जगाच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू महालिंगरायाची गाथा. तेच वैशिष्ट्य ह्या चित्रपटाचं आहे, त्या असं मी सांगण्याचा प्रयत्न करतो. हे जे तुम्ही संकल्पना खूप चांगल्या पद्धतीनं मांडलेला आहात, यासाठी तुम्हाला कुणाचं म्हणजे मार्गदर्शन लागलं की त्यांची प्रेरणा घेऊन तुम्ही हे चित्रपट काढता आणि लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करता? आम्हाला मार्गदर्शन मिळालं म्हणजे सर्वात प्रथम मार्गदर्शक आमचे आहेत बेळगाव डिस्ट्रिक्टमध्ये एकसंबा वीरदेवचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये पुजारी आहेत शंकराज्जा म्हणून, हे खूप जुने पुजारी आहेत. त्यांनी आम्हाला ही संकल्पना सुचवली की तुम्हाला देवाप्रती इतके आस्था असेल तर देवाचं नाव तुम्ही जगभर का पसरू शकत नाही. मग त्यांच्या संकल्पनेतून आम्ही मग अनेक साधू संतांना रिगार्डिंग म्हणजे महालिंगरायाचे गुरु म्हणजे आता जे काय साधू संत लोक आहेत त्यांच्या मठांना त्यांच्या मंदिरांना जाऊन भेट दिली आणि त्यांना आम्ही विचारलं की बाबा अशा अशा पद्धतीचं जर चित्रपट आपला महालिंगरायाच्या पडद्यावर आल्यानंतर आपल्याला कसं वाटेल. तर त्यांनी म्हटलं हे महालिंगरायाच्या चित्रपटात नुसतं महालिंगरायाचा चित्रपट नसून तर ह्याच्यामध्ये एक धार्मिक परंपरा निष्ठा हे जगासमोर मांडण्याचा आणि आपलं जे ओल्ड कल्चर आहे ते कल्चरही आम्ही ह्या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करू. हजारो वर्षापूर्वीची कहाणी आज पडद्यावर आम्ही ते हजारो वर्षापूर्वी कशी आपली परंपरा धार्मिक कथा हे सगळ्या गोष्टी होते ते जगाला कळले पाहिजे आणि त्यातनं
आज जगाने काही चांगल्या गोष्टींचा बोध घेऊन आज गुरु शिष्यांची परंपरा कशा पद्धतीने हजारो वर्षापासून चालत आली आणि आजही चालत राहते याची कल्पना, याचं ज्ञान सगळ्यांना मिळावं म्हणून आम्ही हा एक प्रयत्न करतो. धन्यवाद सर, की आपण चांगल्या पद्धतीने एक समाजासमोर विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सध्याच्या कलियुगामध्ये बघतो की गुरु शिष्य हे विसरून चाललेले आहेत. आज ही दुनिया जी आहे ती मोबाईलमध्ये पूर्ण गळून गेलेली आहे. परंतु यामधून कुठंतरी तुम्ही गुरु शिष्याचं नातं काय असतं हे लोकांसमोर मांडण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे. तुमचे सहकारी शिंदेसाहेब असतील किंवा तुम्ही असतात, हा जो छोटासा प्रयत्न आज जरी असला तर भविष्यामध्ये खूप मोठा होणार आहे. तुमच्या या पिक्चरसाठी आणि तुमच्या या कार्यासाठी तुम्हाला बहुजन आवाज न्यूज चॅनलतर्फे हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.